नमस्कार मंडळी, आज मी बनवायला घेतलेत पोहे. आता पोहे बघा, त्याच्यात घेतलेले लागलेलं जे आपल्याला सामग्री आहे ती घेतलेली आहे. कांदा घेतला आहे, वाटाणे घेतलेत, शेंगदाणे घेतलेत, कोथिंबीर घेतली, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात कट करून. थोडंसं डाळिंब होतं म्हणून मी डाळिंब पण घेतलं आहे. आणि इथं मी 2-3 मिरच्या जी घेतलेल्या आहेत ती मला थोडा आवडतात म्हणून मी घेतल्यात अशा कच्च्यात असे तळून खायला. आणि ही आपला मसाले डबा. मसाले डब्यातलं काय सामग्री आपण टाकणार आहोत. तर आज बघा तुम्ही मी पोहे बनवायला लागले. पोहे मी घेतलेले आहेत, थोडं चाळून घेतले तर बरं का. आता ह्याला थोडं पाणी घालून धुवून काढायचं. आपलं मसाला भाजस तर हे पाणी घालून थोडं भिजत राहते. तर हे काही पोहे असं आपण भिजून घेतले, आता पाण्यातनं धुवून घेतलेले तर त्यामुळं आता आपलं सगळं मसाला भाजस तर हे पोहे मस्त सुटसुटीत होते तर मऊ पण होते. तर आता ह्याला ठेवूया आपण एका साईडला. गॅसवर कढई ठेवलेली आहे. थोडंसं तेल टाकते, 2 चमचे मोहरी टाकलेली आहे. चांगली तडतडली की जिरं टाकायचं. जिरं टाकले की लगेच हिरवी मिरची जी आपण कापून घेतलेली होती ती मिरची देखील लगेचच आपण कांदा टाकायचा. ती वाटाणे टाकायलेत ना, असं प्रत्येकजण नाही टाकत, पण आता वाटाणा आवडतात म्हणून मी टाकले. तुम्हाला आवडत नसले तर तुम्ही नका टाकू, चालतंय. आता ह्याला थोडं 10-5 मिनटं आपण भाजून घ्यायचं. असं मी पोह्यात कांदा जास्त भाजू देत नाही, कारण मला जरा थोडा कमी भाजलेलाच कांदा आवडतो पोह्यात. पण तुम्हाला भाजायचं असेल तर भाजू शकता तुम्ही अजून बी थोडा वेळ. जरा कांदाही भाजलेला आहे बरं का. आता मी ह्याच्यात टाकत आहे आता चवीनुसार हळदला. तसं तर पोह्यात जास्त मसाल्याची गरज नाही पडत, असंच पोहे खूप छान लागते. तर आपल्याला तर थोडं तिखट पाहिजे असलं तर तिखट टाकू शकता तुम्ही, नाहीतर मिरची तर आहेच. आणि मीठ हे नंतर टाकणार आहे मी. मीठ आधीच नाही टाकत पोह्यात कधी पण. थोडीशी साखर घेतली. हे साखर आपले पोह्याला खूप टेस्ट देते बरं का. थोडीशी दिसती पण छान लागते. पोहे एकदम खायला खूप छान टेस्टी आणि मऊ राहतात जरा, म्हणून थोडीशी साखर टाकायची आपण ह्याच्यात. आता आपला सगळा मसाला भाजलेला आहे. मी आता ह्याच्यात टाकणार आहे पोहे. पोहे टाकायच्या आधी मी भाजलेले शेंगदाणे टाकणार आहे ह्याच्यात. मी आधीच भाजून ठेवलेले होते. मी काही साल काय वगैरे काढत नाही, मी अशी टाकते, मला असंच आवडतं शेंगदाणा. बरेच जण साल काढते तर पण मी नाही साल काढत. ह्याची आपला किती मस्त मसाला भाजला आहे. आता मी ह्याच्यात टाकते पोहे. आपलं जे भिजून घेतलेलं पोहे तर बघा, पोहे किती सुटसुटीत झालेत आपले. थोडा वेळ भिजवून ठेवलं का नाही मसाला भाजस तर पोहे मस्त होतात बघा. भिजवून असे सुटसुटीत होतात. मी टाकलेत बघा आपले पोहे. आता मी टाकायले ह्याच्यात थोडं चवीनुसार नमक, जास्त कमी तुम्हाला जसं आवडेल तसं टाका. थोडीशी आपली बारीक चिरलेली कोथिंबीर. पोहे ही एकदा टाकलं की एकदाच हलवायचं चांगलं, सगळा मसाला मिसळेपर्यंत. नंतर परत आपण लय हलवत बसायचं नाही पोह्याला, नाहीतर पोहे आपले तुकडे होतात, जास्त असे सुटसुटीत दिसत नाहीत. म्हणून ही पोहे असं एकदा असं हलवलं का सगळं मसाला. आता प्रत्येक वेळ डाळिंब टाकत नाही बरं का. पण आज काय होतं, आता गुरुवारच्या पूजेची फळं जी होती का ती तशीच होती फ्रीजमध्ये. मग म्हणलं काहीतरी निमतानं त्याचा डाळिंबाचा पण उपयोग होईल काय, असं लक्षात येत नाही बघा. खायचं बसून म्हणलं की मग म्हणलं आता चला आज असं बी पोहेची रेसिपी बनवायला लागले तर आपण थोडं डाळिंबाचा पण उपयोग करूया. म्हणून मी डाळिंब घेतले बरं का. थोडंसं आलं ना तोंडात पाणी सुटलं ना. काय मंडळी, मग कसे दिसतात आपले पोहे. सुटलं ना तोंडाला पाणी पोहे बघताच. ते तर कुणाच्या पण होणार हो. पोहेची रेसिपीच एवढी छान आहे, आपला पदार्थच एवढा छान आहे. आणि हे महाराष्ट्रीयन कांदा पोहे म्हणतात. बरेच जण बनवतात पोहे, पण असे बनवत नाहीत. कुणी टमाटे टाकतं, कुणी बटाटे टाकतं, तर कुणी वेगवेगळ्या पद्धतीने करतं. पण आपण तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है कि तूने दाता
बहुत कुछ दिया है तेरा शुक्रिया. ह्यात वाटाणे पण आहेत, शेंगदाणे पण आहेत. खायला खूप टेस्टी लागतात बरं का पोहे. या मंडळी खायला.